नमस्कार. मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार, तर त्या आपण नेहमी साबुदाण्याची खिचडी वगैरे मतलब दुसरं काही खाऊन कंटाळा येतो. तर आज आपण वेगळं काहीतरी बनवू. तर आज आपण बनवणार आहे उपवासाचे आप्पे. तर ते कसे बनवणार आहात? चला तर आपण सुरुवात करूया. उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी अ, 2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे. अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त राजगिरा घेतलेला आहे. कारण सोमवारला भगर चालत नाही. दुसऱ्या उपवासाला तुम्ही भगर वापरली तरी चालते. आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. अर्धी वाटी दूध घेतलेला आहे. एक चुटकीवर खायचा सोडा घेतलेला आहे आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकायचंय. ह्याला जास्त पण मीठ नाही टाकायचं. आणि काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत. हे ऑप्शन आहे. तुम्हाला टाकायचे असले तर टाका, नाही टाकलं तरी चालते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला आता पॅन गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. असं जास्त पण लाल होऊन द्यायचा नाही, हलकासा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजल्यानंतर आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं तुम्हाला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. आता आपल्याला राजगिरा भाजून घ्यायचा आहे. तो पण हलकासा लाल झाला पाहिजे, ज्यादा नाही. थोडासा साबुदाण्याचा बी कलर बदलला पाहिजे आणि भगरीचा पण थोडासा कलर बदलला पाहिजे. 2-3 मिनिटात म्हणजे फुल गॅसवरती 2-3 मिनिटात भाजून होते. जास्त कच्चा पण नाही ठेवायचा आणि जास्त भाजून पण घ्यायचा नाही. हे आपल्याला आता एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचं आहे. हे थंड करायला ठेवायचं आहे साबुदाणा, राजगिरा आणि साबुदाणा. आणि आता थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पिसून घ्यायचं आहे. पहिले साबुदाणा पिसून घ्यायचा आहे आणि साबुदाणा पिसून झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये राजगिरा पिसून घ्यायचा आहे. साबुदाणा पिसायला वेळ लागतो आणि लवकर बारीक होत नाहीये. आणि हे आपल्याला न भिजवता मतलब करायचं आहे. हा, कोणी कोणी भिजवून करतं, पण आपल्याला झटपट बनवायचंय म्हणून न भिजवता करायचं आहे. आता ते मिक्सर मधनं मी त्याला बारीक करून घेतले. साबुदाणा आणि राजगिऱ्याला बारीक करून मी याच्यामध्ये हे अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे. आणि दूध आपल्याला गुणगुण टाकायचं आहे, म्हणजे गरम टाकायचं नाहीये. आणि गूळ आपल्याला अगदी चांगला बारीक करून तुम्ही खिसून घेऊ शकता. आणि याच्यामध्ये हे साबुदाणा, राजगिरा, गूळ आणि दूध टाकून चांगलं मिक्स करायचं आहे. आणि तुम्हाला हे बेटर असं बनवायचे की हे चमच्यातनं असं पडलं पाहिजे. हा, त्या दुधात जरी नाही झालं तरी तुम्ही अजून थोडं दूध घेऊ शकता. कारण ते जसं जसं भिजल तसं तसं हे मिश्रण फुलतं. त्यामध्ये तुम्ही दूध पण घेऊ शकता अजून, किंवा थोडस पाणी पण घालू शकता. आणि असं आपण जसं इडलीपेक्षा थोडस घट्ट असं बॅटर तयार करू शकता. आपण जसं इडलीला कसं तयार करतो त्याच्यापेक्षा थोडस घट्ट असं बेटर तयार करायचं आहे. हे सगळं आपण मिक्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी एक चुटकीभर सोडा घातलेला आहे. थोडं मीठ घातलेलं आहे, कारण कुठल्याही गोड पदार्थाला आपण मीठ घातलं तर त्याला चव चांगली येते. आणि सोडा तुम्हाला वेळेवरतीच घालायचा आहे. आणि हे मिश्रण भिजवून तुम्ही रात्री पण भिजवून ठेवू शकता,
पण करायच्या अगोदर आपल्याला तुम्ही 1 तास, अर्धा तास, 10-15 मिनिटं असं भिजवून ठेवलं तर ते असं त्याचा खुसखुशीतपणा जास्त येतो. आणि जेव्हा करायचंय तेव्हाच तुम्हाला हा खायचा सोडा याच्यामध्ये घालायचा आहे. चला तर मग आपण आप्पे बनवायला सुरुवात करूया. आपल्याला आप्पे पात्र गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये असं तुम्हाला तूप घालायचं आहे. कारण आज उपवास आहे, सोमवार आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये असं असं हे बॅटर घालून घ्यायचं आहे. खूप असं जास्त पण नाहीये आणि खूप कमी पण नाहीये, कारण आता असं मध्यम घालायचं म्हणजे ते फुलेल. अशा पद्धतीने सगळ्या आप्पे पत्रामध्ये आपल्याला हे आप्पे घालायचे आहेत. असे चमच्याने सुटले पाहिजेत बघा, पटपट असं बेटर तयार करायचंय. हे माझं सुटते. गॅस असा मी कमी केला आणि त्याच्यामध्ये हे सगळं मी आप्पे ह्याच्यात हे केले. त्याच्यानंतर आता मला गॅस मध्यम करायचा आहे. जास्त फुल केला तर लगेच करपून जाईल ते. आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. असं जसं आता इडलीचे आप्पे बनवतो त्याप्रमाणेच याची पण प्रोसेस आहे. थोडस पाहिजे तर आपण अधूनमधून थोडस उघडून बघायचं, की कारण ते खालून जर शेकलं तर त्याला थोडासा कलर पण येतो आणि वरच्या बाजूने सुकतात ते. आपले आप्पे तयार झालेले आहेत. आता ह्याला पलटी मारून घ्यायचंय. जसं आपण हे चावलचे आप्पे कसे पलटी मारून घेतोय त्या पद्धतीने. हे बघा, दिसते मी पलटलंय. आता दुसरा पण पलटी मारून घ्यायचाय. असं पूर्ण असं ह्या असं चमचा आपल्याला ह्या टाईपचा घ्यायचा आहे, की जेणेकरून तो ह्यानी हे होणार नाही. कारण मी चाकू घेतला तर थोडं हे झालं. परत ह्या चमच्याने मी केले तर असं व्यवस्थित पलटी मारत येते. आपले सगळे आप्पे पलटी मारून झालेले आहेत. आता आपल्याला परत या अंगाने आप्पे शिजण्यासाठी ठेवायचं आहे. चला तर मग परत आपण 5 ते 6 मिनिटं ठेवूया. आप्पे तुम्हाला शिजवताना कमी गॅसवरतीच करायचा आहे. आणि आप्याचं भांडं बी सुरुवातीला असं जास्त गरम करून घ्यायचं नाही. हलकंसं म्हटलं कोमट झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते संपूर्ण आप्पे आपल्याला कमी गॅसवरती करून घ्यायचे. आणि अधूनमधून तुम्हाला चेक करून बघायचंय. असं समजतं आपल्याला की बाबा साईडने असं हलकासा लाल कलर यायला लागलाय आणि वरचं पण असं सुकतं. अशा पद्धतीने आपले उपवासाचे आप्पे तयार झालेले आहेत. हा, एका वाटीमध्ये तरी 1 वाटी नाही, अर्ध्या वाटी मध्ये 15 ते 20 आप्पे तयार होतात. चला, आज उपवासासाठी वेगळं काहीतरी आपण ट्राय करून बघितलं. मी बघितलं, तुम्ही पण बघा ट्राय करून. पीठ करताना असं जास्त पातळ करू नका, घट्टच ठेवा. कारण गुळाला पाणी सुटतं, त्याच्यामुळे ते लवकर शिजत नाहीत आप्पे. आणि कमी गॅसवरतीच करायचे आपल्याला. अशा पद्धतीने आपले
उपासाचे आप्पे तयार झालेले आहेत. याचा कलर राजगिरामुळे तुम्हाला थोडंसं काळपट कलर दिसतं. कारण जर भगरेचं केलं तर ते व्हाईट दिसते, पण हे राजगिरा असल्यामुळे तुम्हाला काळपट दिसते. पण हे काळे झालेले नाहीये. हां. अशा पद्धतीने तुम्ही हे उपासाचे आप्पे करून बघा आणि ह्या रेसिपीला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. चला, बाय.